मी रिसेंटली माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हायरल कुकी 10 रेसिपी पोस्ट केलेली आणि तुम्हाला सगळ्यांना ती खूप आवडली। मला इंस्टाग्रामवरती पण खूप सारे डीएम्स आले की याची डिटेल रेसिपी दे। सो येस, लेट्स गेट स्टार्टेड। सर्वात अगोदर आपण एका बोलमध्ये बटर घेऊ आणि त्याला मेल्ट करून घेऊया। मग त्यात ब्राउन शुगर ॲड करू आणि ब्राउन शुगर नंतर आपण त्यामध्ये कास्टर शुगर ॲड करूया। त्यानंतर हे सगळे एकदम छान मिक्स करून घ्यायचं। शुगर एकदम बटरमध्ये मेल्ट होऊन जायला पाहिजे, जस्ट लाईक धिस। ब्राउन शुगर आपल्या कुकी डोला एक ब्युटिफुल कलर आणि कॅरमलाइज्ड फ्लेवर देतो। पण जर तुमच्याकडे ब्राउन शुगर नसेल तर तुम्ही पावडर्ड शुगर और कास्टर शुगर पण यूज करू शकता। मी इथे ब्राउन शुगर थोडी मिक्सरला बारीक करून घेतली आहे, कारण की मी जी या कंपनीची ब्राउन शुगर मागवली होती ती आपल्या नॉर्मल साखरेसारखी जाड होती आणि मला थोडी ग्रॅन्युलर पाहिजे होती, म्हणून तुम्हाला इथे कलर थोडासा व्हाईट दिसेल, पण ती ब्राउन शुगर आहे। मग आपण सगळे ड्राय इंग्रेडियंट्स चाळणीने चाळून घेऊयात, म्हणजे काही लम्प्स राहणार नाहीत। आणि सगळे ड्राय इंग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केले आहेत। मी या रेसिपीमध्ये सॉल्टेड बटर यूज केला आहे, म्हणून मी एक्स्ट्राचं मीठ ॲड केलेलं नाही। जर तुम्ही अनसॉल्टेड बटर यूज करत असाल तर थोडंसं एक्स्ट्रा सॉल्ट तुम्ही ॲड करू शकतात। थोडे चोको चिप्स टाकूयात। मग व्हॅनिला इसेन्स मी इथे 4 ड्रॉप्स टाकले आहेत आणि मग सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया। सॉफ्ट डो फॉर्म होण्यासाठी इथे मिल्क ॲड केलं आहे आणि मी इथे हातानेच मिक्स केलं आहे, कारण की हाताने सगळं नीट मिक्स होतं। मग एक टीन घेऊन आपण त्याच्यामध्ये कुकी डोचा क्रम्बल टाकायचा खाली बेसला, म्हणजे आपला केक जळणार नाही, आणि तो स्पॅच्युलाने नीट सेट करून घ्यायचा। त्यानंतर त्याच कुकी डोचे बॉल्स तयार करून त्याच्यामध्ये डार्क चॉकलेट और मिल्क चॉकलेट जे तुम्हाला आवडेल ते फिल करून घ्यायचं आणि प्रॉपरली त्याला शेप द्यायचा, ज्याच्याने चॉकलेट बाहेर येणार नाही। मी यात अमूल डार्क चॉकलेट यूज केलेला आहे। तुम्ही याच्याऐवजी बॉर्नविल चॉकलेट किंवा व्हॅन हॉटेन चॉकलेट सुद्धा यूज करू शकता। फक्त कंपाऊंड चॉकलेट्स यूज करू नका। तुम्हाला पाहिजे तसं चॉकलेट मेल्ट होणार नाही आणि पाहिजे तसा केक तुमचा तयार होणार नाही। कंपाऊंड चॉकलेट्स युजली मेल्ट होत नाहीत। 35 to 40 मिनिट्स आपण हा केक कुक होऊ देऊ, किंवा जोपर्यंत केकचा टॉप गोल्डन ब्राउन होत नाही तोपर्यंत। ऑल्सो हा केक मी कढाईमध्ये बेक केला आहे, सो प्रीहीट करणं गरजेचं आहे। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। बाय।